अहो आज प्रत्येकाच्या तोंडी तुम्हारी शरण में हे भजन आहे. वाटल्यास तुम्ही ब्लूटूथ ऑन करा, मी तुम्हाला लगेच पाठवतो, किंवा तुम्ही ऐकून घ्या, तुमच्यासाठी खास पेशकश. तुम्हारी शरण में तांबडे बाबा में. इन्स्पेक्टर साहेब, ज्या माणसाला तुम्ही अटक करायला हवी, ज्याला शिक्षा करायला हवी, त्याचा तुम्ही आदरातिथ्य करताय. हे बघा मुधोळकर, अहो आम्ही तुम्हाला मुद्दामच इथे बोलावून घेतलंय आणि तुम्ही यांचे खरं तर आभार मानायला हवेत. अहो ह्यांच्यामुळे तर प्रिया मॅडम वाचल्या आहेत. हा काय बघा आता बघा. हा अहो ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. अहो आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आमचे काही फंडामेंटल राईट्स आहेत का नाही? त्या जगातल्या सगळ्या महिला आमच्या माता भगिनी आहेत, ब्रदर्स अँड सिस्टर्स. नेमकं तेच त्यांच्या डोळ्यात खूपतं. अहो अनाथ महिलांसाठी आम्ही आश्रम चालवतो, म्हणजे समाज कार्यच करतो की नाही, तेही यांच्या डोळ्यात खूप. अहो इतकंच नव्हे, आमच्या मिसेस, आमच्या अर्धांगिनी आमच्या सोबत या समाज कार्यात आहेत. अहो केवळ त्यांनीच प्रियाला शोधला, आणि शोधलं नव्हे, तिची सेवा शुश्रूषाही केली. म्हणजे मंजुषा वहिनी तुझ्याकडे? बघा आता, म्हणजे तुम्ही बघा आता, म्हणजे आमच्या मिसेस आमच्या घरात नसणार तर कुणाच्या घरात असणार? बघा काय पद्धत आहे. आय कॅन अंडरस्टँड हिज मेंटल केस. पण खरी केस काय इन्स्पेक्टर साहेब, आम्ही तुम्हाला सांगतो. एका बाईचा आम्हाला फोन आला, त्यांनी सांगितलं पंचगंगा नदीच्या पात्रात एक बाई बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे. माझ्या मिसेसनी मला खूप फोर्स केला, चला चला आपण जाऊया. मिसेसनी मला फोर्स केला म्हणून मी गेलो, आणि तेव्हा तिथं त्या प्रिया सापडल्या. माझ्या मिसेसनी त्या प्रियाची खूप काळजी घेतली, तिची सेवा केली. इन्स्पेक्टर साहेब, मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की माझ्या मिसेसनी खूप सेवा केली प्रियाची. साहेब एक मिनिट. या माणसानं आजपर्यंत अनेक वेळा प्रियाला माझ्या घरात बघितलंय. मग जेव्हा यांना प्रिया सापडली असं हे म्हणतात, तेव्हा त्यांनी ताबडतोब आम्हाला फोन का नाही केला? कबूल, तुमचं म्हणणं कबूल. इन्स्पेक्टर साहेब, आम्ही यांच्या घरी जात असतो का? कारण आम्ही त्यांचे बिझनेस पार्टनर होतो. पण आम्ही घरी जातो तेव्हा घरात कोण कोण राहतं, कोण कोण कुणासोबत राहतं, ते कुठला मेकअप करतात, ते कुठल्या साड्या घालतात, ते कुठले पोलके घालतात, हे पाहत बसत नाही. नवे नवे ते आमच्या संस्कारात बसत नाही. ते सगळे संस्कार मुधोळकरांचे. होळकरांची ही परंपरा नाही. इन्स्पेक्टर साहेब, आमच्या मिसेसचं नाव ह्यांना माहिती, तिला नावाने हाक मारतात. आणि आमची मिसेस असूनही आम्ही आमच्या मिसेसला मिसेस शिवाय बोलत नाही. ए दादा, कूल डाऊन. अहो मुधोळकर, शांत व्हावं जरा. आवाज चढवायचा नाही. दिस इज डेमोक्रेटिक नेशन अँड आय हॅव राईट टू मेन्शन माय ओपिनियन. कायदे ते रक्षक समोर बसले, इन्स्पेक्टर साहेब समोर बसले, तुम्ही काय बोलताय? मग भलते सलते आरोप करताय. आधी ते आरोप सिद्ध करा आणि मग बोला. हे बघा मुधोळकर, आता इथे वाद घालत बसण्यात काही अर्थ नाहीये. तुमचा आरोप जरी लक्षात घेतला तरी दादांचं बोलणं परिस्थितीशी अगदी अनुकूल आहे. त्यांच्या या सगळ्या प्रकारात वरवर तरी काहीही दोष दिसत नाहीये. तरीही मी उद्या घरी येऊन प्रिया मॅडमचं स्टेटमेंट घेतो आणि मगच आपण ठरवूया पुढे काय करायचं ते. तसंच करा. टेक केअर घ्या या प्रकरणात. येतो साहेब.
तुम्ही तुम्ही कोण कोण आहात तुम्ही? तुम्ही तुम्ही प्लीज जा इकडनं. हे बघा, हे बघा, मला मला प्लीज इकडनं जाऊ द्या. मला इकडे इकडे नाही राहायचं. मला 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 जगायचं नाहीये. मला मरायचंय. प्रिया, अगं मला मला तुम्ही 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 प्लीज जा. प्रिया, प्रिया, तुला काय झालंय? असं का करतेस तू? प्रिया, मला जायचंय. मला नाही राहायचं इकडे. मला मरायचंय. मला मरायचंय. हे बघ, सगळं सगळं ठीक होईल. तू अजिबात काळजी नको करूस. मी आहे ना. मला 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 प्लीज जाऊ दे. मला मला मरायचंय. मला इकडे नाही राहायचं. मला मरायचंय. मला नाही जगायचं. तुम्ही जा इकडनं. मला मरायचंय. मला जाऊ दे. वहिनी, काय झालं? नाही म्हणजे मी आवाज ऐकला म्हणून काळजीने आले. काय झालं? तुझं काय काम आहे इथे? कशाला आलीस तू इथे? वहिनी, अहो असं काय करताय? मलाही काळजी वाटते प्रियाची. आवाज ऐकला तिचा जोरजोरात म्हणून पटकन धावत आले हो मी. मी आहे इथे बघायला. तू गेलीस तर बरं होईल. हे बघा वहिनी, तिची अवस्था बघा. आल्यापासून काही खाल्लंही नाहीये तिने. मी एक काम करते, मी खायला घेऊन येते तिच्यासाठी. काय? एक मिनिट, तू काही एक आणायची गरज नाहीये. मी मी घेऊन येते तिच्यासाठी खायला. प्रिया, प्रिया, मी मी खायला आणते हं तुझ्यासाठी. आलेच. प्रिया डार्लिंग, मरायचंय तुला? मी मारू? ठार. काय नवीन नौटंकी आहे ही? साहेब, मला वाटलंच होतं तुम्ही नक्की सुटणार लगेचच. रिव्हेंज घेणार. लवकरात लवकर रिव्हेंज घेणार. एका बाईकडून हार पत्करावी लागते. एक दिवस नाही त्या बाईला इथे माझ्या बाजूला गळ्यात गळा घालून बसवलं ना तर तांबडे बाबाचा भक्त नाही सांगणार. त्या देखण्यात आईला फोन लावा. वादळ आलं, सुनामी आली तरी ती बाई उद्या सकाळी माझ्या समोर पाहिजे, माझ्या फ्रंट मध्ये. फोन लावा तिला. करतो फोन. पण साहेब, एवढ्या रात्री फोन केला तर ती बाई कावते ना. पण तुम्ही आता फोन नाही लावला तर मी काय करेन तुम्हाला माहिती? संख्ये पायातली वाहन पायातच ठेवायची, डोक्यावर नाही घ्यायची. तसं बाईवर आवाज चढवता आला पाहिजे. नाही तर बाईच नाही, तिचं अख्खं खानदान तुमच्या डोक्यावर बसत. समजलं? निघा. करतो साहेब. नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा. दे दो बाबा. काय झालं पोलीस स्टेशन मध्ये? काय नाही. दादा सुटला. काय? त्यानं हे पोलिसांना कन्व्हिन्स केलं की त्यानंच प्रियाचा जीव वाचवलाय. मंजिरी,
आणखीन एक गोष्ट, मंजुषा वहिनी पुन्हा दादाच्या घरीच गेलेत. बाय द वे, तू यावेळी किचन मध्ये काय करतेस? ते मी प्रियासाठी कॉफी करते. आता तिच्याच बरोबर होते मी. तिची अवस्था बघवत नाही हो मला. असं कसं होऊन बसलं सगळं? एवढी एवढी हसती खेळती प्रिया आपली घरात कुणाला ओळखू सुद्धा शकत नाहीये ती. त्यांचं सोडा, पण स्वतःची सुद्धा ओळख हरवून बसल्यासारखी झाली. नाही, तिची ही अवस्था मी नाही बघू शकत. मी काय म्हणते, माझं एक ऐकाल का? काय? मला असं वाटतंय की आपण आता तिच्या गावी जाऊन तिच्या काकांना भेटलं पाहिजे. तिच्या अशा अवस्थेला ते काकाच जबाबदार आहेत ना. या सगळ्याचा आपण त्यांना जाब विचारायला पाहिजे. मंजिरी, अगं त्याची आता काय गरज आहे? हे बघा, मी आजपर्यंत प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत आले की तुम्ही शांत व्हा, रागावर कंट्रोल ठेवा म्हणून. पण आता यावेळी मीच तुम्हाला सांगते, त्या माणसाला शिक्षा झालीच पाहिजे. ज्या माणसामुळे प्रियाची अशी अवस्था झाली आहे ना, त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. गौरा, काय? तू तुझ्या जागेवर बस ना. का? ही प्रियाची जागा आहे. बसू दे ओवांचा. बस बस. बघ ना बहीण, आज प्रिया घरात असून बी तिच्या जागेवर नाही. कशी गप गुमान झाली आहे माझी पोर. कायम हसत असणारी आज एक शब्द देखील बोलत नाही. कोणाची दिष्ट लागली ग माझ्या पोरीला. वंचा, आहे त्या परिस्थितीला तोंड द्यायला हवं ना आपल्याला. इथं अशा आसव गाळत बसल्याने काहीच होणार नाही हो. आता कसली बरी होती प्रिया. वंचा, आई, मला काय वाटतं, आपण प्रियाला एखाद्या चांगल्या सायकॅट्रिस्ट कडे दाखवायला हवं. नाही, म्हणजे तिच्यावर योग्य ती ट्रीटमेंट चालू करता येईल. म्हणजे म्हणायचं काय तुला, माझी प्रिया काय येडी आहे? आई अगं, तोंडाला येईल ते बडबडते. पुन्हा ना असं बोलायचं नाही. आत्या शांत हो. हे बघ, तुला वाटतं तसं काही नाहीये. अगं, सायकायट्रिस्ट कडे काय फक्त वेड लागलेली लोक जात नाहीत. आत्या, प्रियाला मानसिक धक्का बसलाय आणि या धक्क्यातून तिला बाहेर काढण्यासाठी आपल्याला सायकायट्रिस्टची मदत लागणार की नाही? मला वाटतं तुला तिथं डॉक्टरची गरज आहे. माझी प्रिया चांगली आहे. तुम्ही समजानी मिळूनच येणं ठरवलंय. चार बात तोंड हाय म्हणून काय बी बरळू नगस. यो काय चुकीचं बोलतो ग? डागदरकडे घेऊन गेलं तर काय होणार आहे? अपायचं व्हायचा नाही ना मग. अक्कल असली तर कळणार ना मग. तो प्रत्येक जण आपला हे का चालवायला आलाय. माझ्या प्रियाची कोणाला काळजीच नाही. चारे, आता लई बोलतेस हा तू. आमची काळजी काय दगडाची बनलेली नाहीत ग. आम्हाला बी तिच्याबद्दल काळजी आहे. आणि काळजी आहे. तोंड वाकडं करून बोललीस ना तर मुस्कट फोडून तुझं सांगते. तिथं प्रियाचा विचार करण्यापेक्षा माझा अपमान कसा होईल हेच बघ तू. चारे, आता लई होत हा तुझं. वंच, प्लीज प्लीज दोघी जणी शांत राहा. वाद घालत बसायची वेळ आहे का ही?
बरोबर आहे, आपण प्रियाचा विचार करायला पाहिजे, तिच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. पण वाद घालून यातलं काहीच घडणार नाहीये. प्रिया, 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 तुम्ही जा इकडनं. प्रिया, तुम्ही जा इथून. प्रिया, मी चहा आणलाय तुझ्यासाठी. चहा घेतेस ना? आणि मी काय म्हणते, जरा बाहेर येतेस का? सगळ्यांशी बोललीस की बरं वाटेल तुला. तुम्हाला काय हवंय? मला नाही यायचं बाहेर. मला कोणाशी काही बोलायचं नाहीये. मला इथून निघून जायचंय. तुम्ही जा इकडनं. प्रिया, बरं ठीक आहे. तू फक्त चहा तर घे. मला नकोय काही. तू इथे काय करायलीस? कुणी सांगितलं तुला इथे कळमड आहे? गुमान स्वतःच्या रूम मध्ये नाही बसता येत? तुझ्यामुळे ही अशी हालत झालीये. मरणापेक्षा वाईट हालत केली तू माझ्या प्रियाची. तूच केलंस ना हे समज. आत्या प्लीज, मी का वागेन प्रियाशी असं? माझी जवळची मैत्रीण आहे ती. मला सुद्धा काळजी वाटते तिची. तुझी काळजी तुझ्यापाशी ठेव आणि सांगून ठेव, प्रियापासून लांब राहायचं. कळलं? आत्या, आता हे जरा अति होतं. तुला जे समजायचं ते समज जा. त्या दिवशी घरात सगळ्यांसमोर मी बोलले नाही, पण तुम्ही आता सुद्धा प्रियाला विचारू शकता. मी प्रियाला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले होते आणि यांनी सुद्धा सांगितलंय मला सगळं. हे आणि प्रिया तिच्या काकांकडे गेले होते. तिचे काका तिला वाटेल ते बोलले, तिचा अपमान केला आणि त्या रागाच्या भरात प्रिया निघून गेली आत्महत्या करायला. हे तिचे काकांना समजावण्याचा प्रयत्न करत होते, एवढ्यात प्रिया निघून गेली. एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही माझ्यावर आरोप करताय. सत्य परिस्थिती काय आहे या सगळ्याची नीट चौकशी न करता तुम्ही थेट माझ्यावर आरोप कसा करू शकता? नाही बोलायलीस, मला अक्कल शिकवायलीस. अगं तुझ्या अशा भूलथापांना मी नाही फसायची, सांगून ठेवती. आत्या, आत्या, हे बघा, अशा परिस्थितीत आपण प्रियाला सांभाळून घेतलं पाहिजे. वाद घालून काहीच उपयोग नाही होणार. मला शहाणपण शिकू नगस. सत्यजितला भेटायचंय. मला सत्यजितला भेटायचंय. मी सांगते यांना. प्रिया, सत्यजित, मला भेटायचंय त्याला. सत्यजितला बोलवा. मला सत्यजितला भेटायचंय. त्याला बोलवा आता.